सीमारेषा पार येईल खणखणीत झणझणीत चपराक बसवणारा षटकार. दिल्लीमध्ये सुद्धा आपण पाहतोय चेंडू ब्लॉक होलला टाकला होता तशाच पद्धतीने हेलिकॉप्टर शॉट आणि तो शॉट मात्र डिरेक्टली आपण पाहिलं हेलिकॉप्टर लँड झाला आउट ऑफ द पार्क. चेंडू बैठे अगदी स्ट्रोक मारला होता चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालेलं आहे. फेकी मात्र थोडीशी गचाळ झाली. दुसरा रन्स घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा सक्सेसफुल. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. काय म्हणावं चिकाच्या चपळाईने अगदी दोन्ही पण बॅटर अगदी सहजगत्या रन्स पूर्ण करतायत. डोळ्याचं पानं खेळताना खेळतो तोच मात्र या ठिकाणी रन्स कंप्लीट करतायत. कारण धावा खूप महत्वाच्या आहेत. कारण दुपारचं सत्र आहे हवेचा जोर जास्त आहे आणि हवेच्या जोरचा फायदा नक्कीच कारण टेनिस क्रिकेटच्या पट्ट्यावरती म्हटलं जातं जिकडे आहे वारा तिकडेच फक्त आता मारा आणि तोच वारा आपण समोरच्या दिशेने पाहतोय. जास्तीत जास्त धावा घेतल्या जातील. तिसरा चेंडू हार्दिक यांना यावेळेला पुन्हा एकदा हवाई आसमानी सफर टाटा बाय बाय. आरुष 11 षटकार. 6 धावा आल्या आल्या पहिल्याच ओव्हरवरती आगाज केलाय बघा. हार्दिकच्या ह्या तिसऱ्या चेंडूवरती थोडेसे सफल झाले होते जरूर आणि जसा चेंडू टप्प्यात मिळाला चेंडूला पाठवलं एकदम सेफ झोन मध्ये रिषभ मध्ये केले डाऊन द ग्राउंड आपण पाहिलं तर चेंडू अगदी डाऊन द ग्राउंड जाताना आउट ऑफ द पार्क षटकार. 14 धावा या आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ समाप्त झालेला या 3 चेंडूमध्ये 14 धावा परिपूर्ण होत्या. हार्दिक यांचा पुढचा चेंडू सामना करतील खरा. या वेळेला चांगल्या पद्धतीने खेळून पाहिलं क्षेत्ररक्षक होते आणि या वेळेला गलती झाली क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली या आणि चुकीला माफी नाही. जशी संधी मिळाली तसे पलटवार झाला. 2 धावा मात्र पूर्ण झाल्या. 2 धाव्याने स्कोर बोर्ड पुढे जातोय. आतापर्यंत आपण 4 चेंडूच्या समाप्तीनंतर बघतोय 16 धावा अर्जित केल्या जात आहेत. आई जुदानी असराळी 24च्या रनने आपण पाहतोय पुढे जाताना 6-2 6-2 तर आपण बॉलिंगच्या पुस्तकात पाहिलं हार्दिक त्याने 6-2 6-2 आहे. या वेळेला शॉट ऑफ गेम समजला नाही. एक निर्धाव चेंडू ते सांगता होते जे हवं होतं हार्दिकला जे हवं होतं तलावपणा संघाला ते खूप वेळाने का होईना बघा उजव्या एसटीच्या बाहेर चेंडू पिच झाला आणि त्यामुळे आधी सुरुवातीला सफल झाले होते त्यामध्ये स्वतःवरती कंट्रोल मात्र करू शकले नाही. त्यामुळे निर्धाव चेंडू पिच झाले. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 16 स्कोरवरती लावलेले असताना पुढचा चेंडू यावेळी पुन्हा उडवलाय. चेंडू हवेत आहे परंतु तिथलं डिस्टन्स कापेल काय या वेळेला काय घडलंय जजमेंट मात्र चुकला गेलाय. तुषारला आपण त्या ठिकाणी पाहतोय तुषारकडून जजमेंट परफेक्ट झालं नाही त्यामुळे मात्र 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. एक जीवनदान मिळते तर क्वालिटी बघा बीबीएमची क्वालिटी असते. चेंडूचा प्रत्येक क्षण या ठिकाणी टिपला जातोय. थोडंसं जजमेंट चुकलं गेलं तुषार यांचं आणि त्यामुळे मला वाटतं या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या. एका षटकाच्या समाप्तीनंतर आपण जर स्कोर बोर्ड पाहिला तर 18 धावा धावफलकावरती लागल्या. हार्दिक पाटील यांचं अतिशय महाग्र पहिलं षटक 6-2 6-2 डॉट आणि नंतर शेवटच्या चेंडूवरती 2 धावा. संघाला मात्र थोडासा विचार विनिमय करावा लागेल. प्रणव भगत 6 चेंडूमध्ये 18 धावा. राज मात्र आता एका फर्स्ट स्ट्राईकवरती गोलंदाजी मार्फत आपण पाहतोय नवीन गोलंदाज मयूर पाटील साईड स्क्रीनवरती पण पाहिलं तर अनेक सारे मान्यवरांचे फोटो आपण पाहतोय. त्यांच्या शुभेच्छा आहेत या आयुष्याला. या वेळेला आपण पाहतोय काय घडलंय जसा चान्स मिळालाय तसं पुन्हा एकदा रन्स मात्र कंप्लीट करतायत आणि त्यामध्ये सोनेपे सुहागा वाईटची अजून एक धाव. वाईट खराब चेंडू आणि या खराब चेंडूवरती 1 धाव वाईटची आणि 2 धावा या ठिकाणी मिळत आहेत. या 2 धाव्यांनी स्कोर बोर्ड पुढे जातो 20 वरती अंकित होत आहेत.
आहा, डोळ्याचं पान फेडणारा षटकार, बाहुबली 6 धावा षटकार. पुढचा चेंडू मयूर यांचा षटकातील तिसरा चेंडू. यावेळी पुन्हा उडवले, चेंडू जाईल डाऊन द ग्राउंड. पुन्हा एकदा तुषार अगदी जीवाच्या आकांताने प्रयत्न करत होते, मात्र चेंडू हातामध्ये घेतील त्यानंतर फेकतील तोपर्यंत मात्र 2 धावा आपण पाहतोय. प्रणव आणि राज. प्रणव भगतचे आपण जर बॅटिंगचं पृथक्करण पाहिलं तर 9 चेंडू मध्ये 26 धावा आगाज केलाय. तुफान आले या रणरणत्या उन्हात. उजव्या एसटीच्या बाहेर, खूपच बाहेर. आणि यावेळेला पंच दाखवतायत आम्हाला की या व्हाईट बॉल आहे. करंट रन रेट पाहिलं तर 19.33 आणि प्रोजेक्टेड स्कोर पाहिलं तर 97 धावांवरती जाऊ शकतायत. अशा पद्धतीने जर खेळ सुरू राहिला तर नक्कीच एक मोठा स्कोर उभा राहील, यात काही शंका नाही. 1.3 षटकांच्या समाप्तीनंतर 29 स्कोरबोर्ड. यावेळेला केविन पीटरसन कॉपी बुक स्टाईल मध्ये स्विच हिट आणि चेंडू येतोय सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. रमाकांत गोविंदजी पाटील तलावपाडा यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त होते. त्यांचे आपण या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करूयात. 1.4 षटकांचा खेळ संपलाय. 33 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्यात. पुढचा चेंडू, या वेळेला गुटनाटे एक तमाशा देख अशा प्रकारचा शॉट मारण्याचा प्रयत्न चालू होता, मात्र बॅट आणि बॉलचा काही संगम नाही झाला. एक निर्धाव चेंडूची सांगता होते. एलबीडब्ल्यूचं अपील जरूर झालं होतं या बॉल वरती, मात्र पंचांनी सांगितलं की हा चेंडू अगदी आपण पाहिला तर डाव्या एसटीच्या बाहेर जाणारा होता. 33 धावा स्कोरबोर्ड वरती लावलेत. एक चांगली कामगिरी मयूर यांना करावी लागेल, चांगलं गोलंदाजी हाताळावी लागेल. यावेळी पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू होता, लोअर फुल टॉस, मात्र या ठिकाणी 1 धाव लेग बाईटची मात्र कंप्लीट केली जाते. षटक क्रमांक 2 संपुष्टात येते. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर आई जीवदानी कसराळी आपण स्कोर पाहिला तर 34. प्रणव भगत आणि राज पाटील म्हणजे बघा, हे दोन्ही ओपनर बॅटर आहेत. पहिल्या अगदी चेंडू पासून दोन्ही मैदानामध्ये आहेत आणि मैदानामध्ये असताना आतापर्यंत 12च्या 12 चेंडू फेस केलेत ते एकट्या प्रणव भगतने. राज पाटील यांना एकदाही चान्स आलेला नाहीये. त्यावेळेला चान्स आला होता त्यावेळेला मात्र व्हाईट बॉल होता आणि त्या व्हाईट बॉल वरती 1 धाव मात्र पळून काढली होती. त्यामुळेच अजूनही एकही चेंडू फेस केलेला नाहीये. लिगल बॉल अजूनही राज पाटील यांना मिळालेला नाहीये. ती संधी थोडीशी प्रतीक्षा करावी लागते. राज पाटील यांना पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती आपण पाहणार आहोत. प्रणव भगत यांचं वादळ जे घुंगावलंय आज या फणसपाड्याच्या मैदानावरती, त्या वादळाला कसं थांबवलं जाईल, कोण शांत करेल, हे प्रश्न आई जीवदानी हेच प्रश्न आई जीवदानीच्या संघातून हे जो वादळ आले प्रणवचं, तोच प्रश्न आपण थंड करण्यासाठी मात्र तिसरा गोलंदाज आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय. हार्दिक येत आहेत. हार्दिक यांचं आपण जर पहिलं षटक पाहिलं तर पहिलं षटक खूप महागडं झालं होतं. 18 धावा जरूर ह्या पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या, मात्र लगेच मयूर आले आणि मयूरच्या गोलंदाजीवरती सुद्धा 16 धावा. त्यामुळे दोन्ही षटक महागडी ठरलेली आहेत. झालं ते गेलं, आता काय यासाठी सज्ज आहे हार्दिक. आतापर्यंत खूप मोठा अनुभव हार्दिकच्या पाठीशी आहे आणि त्याच अनुभवाच्या जोरावरती मात्र यावेळेला इकडे गोलंदाजी सादर करावी लागेल. 34 धावा. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला उडवले, चेंडू जाईल त्या ठिकाणी सुजल आहे, चुकी होणार नाही सुजल कडून. आणि आपण पाहिलं तर या ठिकाणी झेल बाद होत आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू लगावला होता, मात्र सुजल यांचं कौतुक करावं लागेल, हार्दिकचं कौतुक करावं लागेल की पहिल्या षटकामध्ये मोठे मोठे फटके आलेले असताना सुद्धा एका चांगल्या गोलंदाजीचं पृथक्करण हार्दिकच्या माध्यमातून होते आणि सुजलला सुद्धा दाद दिली जाते, कारण अप्रतिम झेल सुजलच्या माध्यमातून टिपला गेला. बॅक टू द डग आउट मिस्टर प्रणव. 30 धावांवरती बाद होत आहे. 13 चेंडूमध्ये 30 धावा प्रणवच्या
आता मात्र
हातवरती करायचे मदन. एक षटकार 51 धावा 50 क्रॉस झालेले संघाचे. यावेळी पुन्हा एकदा चेंडूला उडवले. जजमेंट मात्र चुकते जीवाच्या आकांताने. आपण पाहिलं लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक राज पाटील 6 चेंडू आणि 13 धावा. आई जीवदानी कसराळी 57 धावा. फुल टॉस. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि काय घडलंय. ही आहे आत्मविश्वासाची कमतरता. कारण प्रत्येक चेंडूवरती आघात होत असताना, षटकार चौकडांच्या आतषबाजी होत असताना बघा, हवेतल्या हवेत स्पिन केला होता, इनस्विंग चेंडू टाकला होता. तदनंतर मात्र आपण पाहतोय चेंडू हवेत असताना क्षेत्ररक्षक आपण पाहिलात, क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली. आपण परेश यांना पाहतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा आपण पाहतोय काय चेंडू कव्हर केला जातोय टीबीएन लाईव्हच्या माध्यमातून. बघा जसा चेंडू आला ना तेवढे आपली जी नजर आहे ती मात्र नजर बंद झाली होती, डोळे बंद झाले, त्यामुळे कंट्रोल ठेवू शकले नाहीत हातांवरती. त्यामुळेच मात्र या ठिकाणी एक जीवनदान मिळाले. 4 षटक मात्र समाप्त होत आहेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 58 स्कोरबोर्ड वरती लावल्या जात आहेत धावा. राज पाटील 6 चेंडू 13. निकेश केनीला आपण पाहतोय 2 चेंडू आणि 1 धाव. कार्तिक पाटील येत आहेत यावेळेला. 58 धावा लावलेल्या आहेत. 68 धावांचा आतापर्यंतचा टार्गेट मोठं रेकॉर्ड आहे या मैदानावरचा. यावेळेला चेंडूला पाठवले डाऊन मिड ऑफच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक धावत आहेत. एक येत आहेत लॉंग ऑन वरून आणि दुसरे येत आहेत डीप एक्स्ट्रा कव्हर वरून. दोन धावा कंप्लीट होत आहेत. 60 धावा मात्र स्कोरबोर्ड वरती लावल्या जात आहेत. करंट रन रेट पाहिला आपण 14.40 चा आहे, म्हणजे 72 पर्यंत जाऊ शकतायत. आपटलाय चेंडू, आपटलाय चेंडूला पाठवले स्क्वेअर लेगच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतील, पुढे सरसावतील, अगदी चेंडू हातात घेतील, फेकतील, तोपर्यंत मात्र पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण होत आहेत. 65 स्कोरबोर्ड आपण पाहतोय. 4.2 चा खेळ आतापर्यंत या पहिल्या इनिंग मधनं संपुष्टात येतोय. कार्तिक पाटील यांच्या दोन्ही चेंडूवरती 2-2 धावा येत आहेत. रेकॉर्ड केला जाईल की 68 धावांचा रेकॉर्ड आतापर्यंत आपण या मैदानावरती या आरुष 11 चषकामध्ये पाहतोय. पुन्हा एकदा चेंडू आपटलाय उजव्या साईडला.
सॅक्रिफाईस विकेट या ठिकाणी केली जाते आणि निकेश केने बॅक टू द डग आउट. कारण राज पाटील येत आहेत स्ट्राईक वरती, स्वतः राज पाटील यांना स्ट्राईक हवी आहे आणि म्हणूनच या विकेट मध्ये आपण सॅक्रिफाईस करताना पाहिलं. जयेश येत आहेत आता, मात्र 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. या 3 चेंडू मध्ये किती धावा घेतल्या जातील, किती पल्ला गाठला जाईल? 62 पल्ला गाठलेला आहे, 70च्या प्लस धावा केल्या जातील काय? या 3 चेंडू मध्ये राज पाटील यांच्या बॅट मधून 1 ते 2 मोठे फटके येतील काय? थोडेसे पाहिले तर थकलेले आहेत, परंतु जबाबदारी खूप मोठी गोष्ट आहे. जबाबदारी असं टॉनिक आहे ना की जे तुम्हाला थकू देत नाहीये. परिस्थिती किती बिकट असली तरी आत्मविश्वास ही अशी गोष्ट आहे की जी स्वतःला सिद्ध करण्यासाठी अगदी सज्ज ठेवते. तोच आत्मविश्वास राज पाटील, अगदी 3 षटक झाले तेव्हा एकही चेंडू राज पाटील यांना फेस करता आला नव्हता. तदनंतर मात्र जसे 6 चेंडू मिळाले, 6 चेंडू मध्ये 13 धावा. अजूनही आपण पाहतोय 3 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्क वरती कार्तिक, फुलटॉस चेंडू, लोअर फुलटॉस चेंडू, चेंडूला पाठवलं ऑफ साइडला, त्या ठिकाणी रोलिंग करत चेंडू येतो, क्षेत्ररक्षण करतील. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसरीचा प्रयत्न मात्र या ठिकाणी अनसक्सेसफुल ठरतोय. धाव बाद होत आहेत. राज पाटील, आधीच आम्ही म्हणालो होतो की थोडेसे थकलेले आहेत, त्यामुळे नक्कीच थकवा होता. दुसरी रन्स या ठिकाणी कंप्लीट करू शकलेले नाहीत आणि बॅक टू द डग आउट आपण पाहतोय राज पाटील. चार 4 षटकांचा खेळ आतापर्यंत समाप्त झालेला. 63 धावा स्कोर बोर्ड वरती लागलेल्या आहेत. 2 बॅक टू बॅक रनआउट आपण पाहिलेत. या वेळेला काय घडले? तिसरी रनआउटची विकेट. ही कॉट बिहाइंड नक्की काय आहे? कॉट बिहाइंड, येस, कॉट बिहाइंड आहे. 3 लगातार धक्के लागतायत आई जीवदानी कसराळी. बघा इनसाइड एज होती, आपण रिप्ले मध्ये सुद्धा पाहतोय. इनसाइड एज असताना मात्र या वेळेला तिसरा गडी गारद होते. लगातार 63 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या जात आहेत. चांगले गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाज कार्तिक पाटील यांचे 4 धावा आणि आतापर्यंत आपण पाहिलं षटकाला त्यांच्या 5 धावा, 5 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केलेल्या आहेत. शेवटचा चेंडू असेल कार्तिक. त्यावेळेला पुन्हा एकदा चेंडू आपटलाय. 1 धाव घेण्याच्या नादामध्ये मात्र विकेटचा पतन. या ठिकाणी 5 षटकांच्या समाप्तीनंतर आपण जर स्कोर बोर्ड पाहिला आई जीवदानी कसराळीचा, तर 63 धावा आणि 64 भलं मोठं आव्हान या ठिकाणी दिले ते माऊली तलावपाडा. पंचाने 2 मिनिटं यायचंय. पंच या, चहाला वेळ नसते पण वेळेला चहा हवा असतो आणि ती चहाची वेळ झालेली पाहतोय आणि दोन्ही पंचांना मी आमंत्रित करतोय आणि आपण एक घेऊया टी ब्रेक. आपण जर पाहिलं तर स्क्रीनवरती आपण पाहतोय हार्दिक पाटील 2 षटक हाताळले, 2 विकेट घेतले, मात्र 25 धावा. त्यानंतर मयूर पाटीलच्या एका षटकामध्ये 15 धावा, यश पाटील यांच्या 17 धावा आणि कार्तिक पाटील यांनी एक शेवटचं षटक चांगलं हाताळलं. पहिला विकेट आपण जाताना पाहिलं 34 धावांवरती, दुसरा 41, तिसरा 62, चौथा 63, पाचवा 63 आणि 6वा सुद्धा 63 धावांवरती. म्हणजे लगातार 3 विकेट या ठिकाणी, 2 रनआउट आणि 1 कॉट बिहाइंड. वॅगन व्हील मध्ये सुद्धा आपण पाहतोय अगदी ऑफ साइडला 2 चौकार पाहिले, त्यानंतर षटकार आपण पाहिले ऑन साइडला. जवळजवळ 4 षटकार ऑन साइडला आपण प्रणवच्या बॅट मधून येताना पाहिले, आपण राजच्या बॅट मधून येताना पाहिलेत. 4 षटकार आपण वॅगन व्हीलच्या माध्यमातून पाहतोय. सर्वांना आमचे जे ऑनलाईन प्रेक्षक जोडले, आपणास विनंती असेल कुठे
आउटफील्डचा थोडासा फायदा झालाय. 2 धावा, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. सुजल तिसऱ्या धावेसाठी मागे पुन्हा पलटतायत आणि 3 धावा सहजगत्या पूर्ण होत आहेत. पहिल्याच चेंडूवरती 3 धावा. क्या बात है. सुजलची एक ख्याती आहे. सुजलच्या बॅटला लागला तर चेंडू बाहेर, अशी ओळख सुजलची आहे. या वेळेला बॅटला लागला मात्र एज अँड टेकन बॅक टू द डग आउट मिस्टर सुजल. मयूर पाटील आणि प्रतीक पाटील दोन फलंदाज आपण या वेळेला मैदानामध्ये पाहतोय. निकेश केनीचं गोलंदाजीचं पृथक्करण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती 3 धावा आणि तदनंतर सुजल सारखी महत्वाची हार्ड हिटर बॅटरची विकेट. त्या बात आहे. पुढचा चेंडू या वेळेला चेंडू जातोय आपण पाहतोय लेग साइडला डॉट फाईन लेगच्या दिशेने अगदी बाईकच्या रूपाने. या वेळेला एक धाव मात्र पूर्ण होते. स्कोरबोर्डचा विचार केला तर आतापर्यंत धावा 4, 64 धावांचं भलं मोठं आव्हान पेलायचं आहे. ताकद वाढवावी लागेल. माऊली तलावपाडा संघाला थोडा आत्मविश्वास उभा करावा लागेल. स्वतःला सिद्ध करावं लागेल. कारण दिवा मातीचा असो वा लोखंडाचा असो, तो अंधारात किती प्रकाश देतो हे तितकंच महत्वाचं आहे. 6 धावा अवघ्या म्हणाव्या लागतील या. कारण 64 धावांचा पाठलाग करायचा होता आणि हा पाठलाग करत असताना केवळ पहिल्या षटकामध्ये 6 धावा आलेल्या आहेत. म्हणजेच कौतुक करावं लागेल निकेश केनी यांचं. चोवीस चेंडू मध्ये 58 धावांची गरज. गोलंदाजी मार्क वरती आपण गोलंदाज पाहतोय. हेमंत येता येतं गोलंदाजी मार्क वरती. फुल टॉस चेंडू. जैसी गेंद वैसा नतीजा. आप बैल मुझे मार. 6 धावा षटकार. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा आपण पाहतो अगदी कमी शॉट रन आपण पाहिला. मात्र चेंडूवरचा ताबा हरवून बसले होते फुलटॉस चेंडू आणि त्या फुलटॉस चेंडूवरती फुल टोल वसूल. 6 धावा आपण पाहिल्यात. यावेळेला पुन्हा एकदा हेमंत आपल्या षटकातील दुसरा चेंडू. पहिल्याच चेंडूवरती षटकार. तदनंतर मात्र ब्लॉक होलचा चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढला. एक धाव मात्र अर्जित केली जाते. एका धावेवरती समाधान मानतायत. या एका धावेने स्कोरबोर्ड पुढे जातोय. 13 धावांवरती फिरावतोय. अजूनही दुसरं षटक मार्गस्थ आहे. म्हणजे या षटकामध्ये साधारणतः 15 ते 16 धावा येणे गरजेचं आहे. तर मात्र कमबॅक करेल तलावपाडा संघ. यावेळेला उंच प्रहार करण्याच्या नादामध्ये चेंडूची आपण पाहिलं बॅटची टो लागली होती आणि तदनंतर मात्र बॅक टू द डग आउट मयूर पाटील. या वेळेला आपण पाहतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. हार्दिकने पहिलं षटक खराब हाताळलं होतं. तदनंतर मात्र चांगलं कमबॅक केलं होतं. यावेळेला मात्र चांगल्या कामगिरीसाठी हार्दिक शुभेच्छा असतील. फुल टॉस चेंडू आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक
अगदी जसा क्षेत्ररक्षक पाहिला, एक पाऊलही क्षेत्ररक्षकाला हलावं लागलेलं नाहीये जागेवरून. अगदी जागेवरती कॅच आला आणि आलेली संधी सोडणार नाही. अगदी अप्रतिम झेल टिपला गेला. बॅक टू द डग आउट. खेळी संपुष्टात येते इकडे हार्दिकची. सन्माननीय अशोकजी भाऊजी यांच्याकडून 500 रुपयाचं आर्थिक सहाय्य 501 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त होते. थँक्यू अशोक भाऊजी. आपलं सुद्धा आम्ही टाळ्यांच्या गजरामध्ये धन्यवाद व्यक्त करतोय. परेश येत आहेत आता. मात्र मागच्या वेळेला परेश यांनी फिल्डिंग करत असताना एक झेल मात्र जरूर सोडला होता. तेच परेश यावेळेला आता झाले ते गेले. मात्र आता मला इथून काय करायचं आहे, या ठिकाणाहून पासून जर माझ्या संघाला तारायचं असेल तर जास्तीत जास्त मोठे फटके मात्र या ठिकाणी पूर्ण करावे लागतील. तोच प्रयत्न परेश यांना करावा लागेल. ऑन हॅट्रिक आहेत आपण पाहतोय हेमंत. अगदी बॅक टू बॅक 2 विकेट आणि हॅट्रिक साध्य केली जाईल का? आरुष 11 2026 ची ही पहिली हॅट्रिक असेल. हेमंत गुड लक. फुल टॉस चेंडू. यावेळेला चेंडूला पाठवले टिप स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू रोलिंग करत जातो. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरीचा प्रयत्न आणि परेशच्या बॅट मधून आलेल्या या महत्वाच्या 2 धावा. फुल टॉस चेंडू मात्र आपण पाहिलं फुलटॉस चेंडू पट्ट्यात नीट आला नाही. त्यामुळे नक्कीच अगदी ग्राउंडला लगत चेंडू गेला आणि त्यामुळे 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. पुढचा चेंडू हेमंत यांचा आपल्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. यावेळेला चेंडूला पाठवले ऑन साइडला. त्या ठिकाणी लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावत आहेत. फेकी करतील. एक धाव पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न. यावेळेला परेश मात्र बघत राहिले. बघा रनअप जरी घेतला असताना चुकी होते. रन्सची गरज असताना मात्र डेंजर झोनला आपण पाहिले तर डेंजर झोनला धावत होते प्रतीक. मात्र डेंजर झोनला जात असताना परेश तिथेच मात्र बघत राहिले. त्यामुळे मात्र या ठिकाणी विकेटचं पतन होते आणि त्यानंतर जेव्हा कळलं तिथून जरी धावत आले असते तर एक चान्स, नशिबाने एक चान्स दिला होता. फलंदाजी मार्क वरती येत आहेत. राज करायचं आहे. आपण पाहतोय 12 चेंडू शिल्लक 12 चेंडूंचा सामना आतापर्यंत झालेला आहे. 16 धावा स्कोर बोर्ड वरती लागलेल्या आहेत. म्हणजे अजून 48 धावांची गरज आहे. अठरा चेंडू 48 धावा. या ठिकाणी स्वतःला सिद्ध करण्याची संधी आहे. आता मात्र रडायचं नाही, आता लढायचं आहे. कारण आपण शिवरायांचे मावळे आहोत. या सह्याद्रीच्या कुशीत आपला जन्म झालेला आहे. त्यामुळे कुठल्याही संकटाने आम्ही न घाबरणारे असे मावळे आहोत. यावेळेला फुलटॉस चेंडू नो आणि काय घडते, चेंडू जाईल. बघा म्हटलं तुमच्यामध्ये विश्वास असायला हवा. आम्ही करू शकतो. नशीब आपल्याला नक्की चान्स देईल. ज्यावेळेला न थांबता प्रयत्न आपण जेव्हा सुरू ठेवतो ना त्यावेळेला नशिबाला सुद्धा झुकावं लागतोय आणि बॉल चेंडू द्यायचा आहे. यावेळेला बिमरच्या स्वरूपात चेंडू हाताळला गेलाय आणि 6 धावा म्हणजे तब्बल 7 धावा येत आहेत या चेंडूवरती. स्कोरबोर्डकडे आपण जर लक्ष घातलं तर आतापर्यंत 23 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या जात आहेत. षटक क्रमांक 3. अजूनही एकही लिगल चेंडू मात्र या ठिकाणी हाताळलेला नाही आहे. पहिला चेंडू बिमरच्या स्वरूपात आपण पाहिलात राज यांचा. त्यावेळेला पुन्हा एकदा सज्ज होतोय राज. पुन्हा फुल टॉस, फुल टोल वसोल, फुल टॉस. 6 धावा. बॅक टू बॅक 2 consecutive sixes in a row. What a batting. This is not only shot, this one is the statement. आगाज केलाय, मी करू शकतोय. फलंदाजी आपण पाहिली. प्रत्येक
मी आहे, मैं हूं ना. अगदी शाहरुख खानच्या चित्रपटाची आठवण करून दिली. परिस्थिती किती बिकट असली तरी मैं हूं ना असं स्वतःला सांगा, मी आहे. कारण अजून स्पर्धा संपलेली नाही, कारण मी इथून जिंकलो नाही. 3 सिक्सेस इन अ रो, 3 लगातार षटकार. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्या. 3 षटकार 3 चेंडू मध्ये. मॅच मध्ये जान आणले, जान भरले, संजीवनी भरले. आपण पाहतोय प्रतीक यांनी. प्रतीकच्याकडे जर आपण पाहिलं तर 1 धाव, त्यानंतर षटकार, पुन्हा 1 धाव आणि नंतर 3 लगातार षटकार. म्हणजे आतापर्यंत प्रतीक यांच्या फलंदाजीचं पृथक्करण पाहिलं तर 26 धावा प्रतीक यांच्या येत आहेत. असं वाटत होतं की कुठेतरी तलावपाडा संघ मागे चाललाय, पिछाडीवरती आहे. मात्र जसे प्रतीकला चान्स मिळालाय, लगातार राज यांच्या गोलंदाजीवरती 3 षटकार, लगातार 3 षटकार. स्कोर बोर्ड नेऊन ठेवला आपण पाहतोय 35 धावांवरती. 35, 15 चेंडू आणि 29 धावांची गरज. 15-29, 16-29, माफ करा, 16-29. कारण पहिला चेंडू नोचा होता. 16 चेंडू आणि 29 धावा. काही जान भरले. माऊली तलावपाडा, अगदी तलावपाडा गावातील सर्व प्रेक्षक, क्रीडा रसिक सुद्धा पाहत असतील. यावेळेला पुन्हा एकदा उचललाय, चेंडू उडवलाय. तिकडे क्षेत्ररक्षक आहे, चुकी होणार नाही. आलाय चान्स, घेतली संधी आणि या ठिकाणी संधीचं सोनं करतायत क्षेत्ररक्षक. कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीत. बॅक टू डग आउट मिस्टर प्रतीक. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा आपण पाहतोय चेंडू चांगला पिच झाला होता, बॅटला सुद्धा चांगला कनेक्ट सुद्धा झाला होता. मात्र उंची भरपूर गेली, त्यामुळे मात्र डिस्टन्स कापण्यामध्ये अनसक्सेसफुल ठरले गेलेत. उंचावरती जास्त गेल्यामुळे मात्र, नाहीतर या ठिकाणी चौथा मोठा फटका जरूर दिसला असता. या वेळेला मात्र आपण पाहतोय मोनिश येत आहेत फलंदाजीसाठी. 2.3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आलेला आहे. म्हणजे 15 चेंडू मध्ये 35 झालेले आहेत. आता अजूनही 15 मध्ये 29 बनवायचे आहेत. आरुष 11 चषक आपण 2026 हा पाहतोय. मोनिश आहेत यावेळेला स्ट्राइक एंड वरती. 15 चेंडू मध्ये 29 धावांची गरज आहे. राज आहेत पुन्हा एकदा, कमबॅक केले राज आणि पुढचा चेंडू. यावेळेला चेंडूला पाहिलं आपण तर अगदी कार्पेट पद्धतीने जाते. 1 धाव मात्र पूर्ण होते. या एका धावेने स्कोरबोर्ड पुढे जातोय. 36 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या जात आहेत. 14 चेंडू मध्ये 28 धावांची गरज आहे. म्हणजे चेंडू गणिक 2 धावा या ठिकाणी हव्या आहेत त्या माऊली तलावपाडा संघाला. पुढचा चेंडू राज सज्ज होत आहेत. उजव्या एसटीच्या खूपच बाहेर आणि या वेळेला खराब चेंडू. एक अवांतर धावेमध्ये भर पडते. 14 चेंडू आणि 27 धावांची गरज. 16 मध्ये 37 बनवलेले आहेत. 14 मध्ये 27 बनवायचे आहेत. आपण कार्तिकला पाहतोय स्ट्राइक एंड वरती. माऊली तलावपाडा 14 चेंडू मध्ये 27 धावांची गरज आहे. मॅच गेलेली मॅच मध्ये पलटवार केलाय. कोणी केलाय तो आपण पलटवार पाहिला प्रतीकने. प्रतीकच्या बॅट मधून झंझावाती 6 षटकार, त्यानंतर पलटवार. सॉरी 4 षटकार आले होते. यावेळेला मात्र चेंज ऑफ पेस, गती रोखून ठरली होती आणि त्यामुळेच मात्र बॅटरला समजलेला नाहीये. निर्धाव चेंडूचे सांगता होते. या वेळेला 13 चेंडू शिल्लक असते. 27 धावांची गरज आहे. माऊली तलावपाडा हा चेंडू सुद्धा खूप महत्वाचा आहे. कारण 13 मध्ये 27 बनू शकतात. परंतु जमेची बाजू अशी आहे, आपण पाहतोय आई जीवदानी कसाळीच्या बाजूने की 5 गडी मात्र गारद झालेले आहेत. हा अरे बापरे, टापरी शॉट, टापरी. आणि या ठिकाणी टापरी शॉट ने येतोय षटकार. 6 धावा.
बघा ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा आपण पाहतो चेंडू आपटला होता त्यानंतर टापरी मारली गेली. बघा एक वेगळा शॉट आपण क्रिकेटमध्ये पाहतो, दिलस्कूप पाहतोय, आपण हेलिकॉप्टर पाहतो, तसा हा मात्र टापरी शॉट. आणि या टापरी शॉट मध्ये 6 धावा. स्कोरबोर्ड वरती आपण जर नजर फेकली तर आपल्याला दिसेल की 43 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. आता मात्र 12 चेंडू आणि 21 धावा, म्हणजे दोन्ही अंकांना आपण जर उलट सुलट केलं तर 12चे 21 होतात आणि 21चे 12 होऊ शकतात. 12 चेंडू 21 धावा. सन्माननीय मुकेशजी भगत साहेब यांचं आगमन होते. वेलकम मुकेशजी भगत साहेब, आपलं सुद्धा या मंचावरती हार्दिक हार्दिक स्वागत. सन्माननीय प्रदीपजी दत्तात्रय किनी यांच्याकडून 501 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त होते, त्यांचं सुद्धा आपण या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करूयात. नवीन गोलंदाज येत आहेत मिस्टर निकेश. 12 चेंडू 21 धावांची गरज आहे. आरुष 11 चषक आपण यावेळेला पाहतोय. 2026 हे नवीन पर्व. दोन बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, कार्तिक आणि मोहनीश. मोनिश आणि कार्तिक दोन बॅटर आहेत. 12 मध्ये बनवायचे आहेत 21. करू शकतायत, मी करू शकतोय, कारण आपण पाहिलं प्रणव यांनी मॅच आणून दिलेली आहे. प्रतीक यांनी मॅच आणून दिलेली आहे. जे स्वप्न खूप दूरवर होतं ते स्वप्न मात्र अवाक्यामध्ये आणलेलं आहे. या प्रतीकच्या खेळीचं कौतुक करण्यासाठी मात्र यावेळेला कार्तिक आणि मोनिशला मात्र जबाबदारी उचलावी लागेल. यावेळी उचललाय उचललाय चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षकाला बीट करत चेंडू जातोय, सेफ लँड होतोय. त्या ठिकाणी 2 धावा मात्र सहजगत्या पूर्ण होत आहेत. या 2 धावेने स्कोर बोर्ड पुढे जाईल. आता मात्र हव्यात त्या 19 धावा. चेंडू शिल्लक असतील 11 चेंडू आणि 19 धावांची गरज. 11 बॉल 19 धावा. 45 स्कोर बोर्ड वरती लागलेत. 5 गडी गारद झालेले आहेत. 3.1 चा खेळ संपलाय. 64 धावांचं मोठं आव्हान आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज निकेश. या वेळेला काय घडलंय? बॅटची कडा लागल्यानंतर चेंडूला आपण फर्स्ट स्लिप मध्ये अप्रतिम झेल घेताना पाहिलं. बॅक टू द डग आउट मिस्टर आपण पाहतोय मोनिश. बघा काय झेल घेतलाय. विकेट किपरच्या अगदी डोक्याच्या वरून गेल्यानंतर कौतुक करावं लागेल आई जीवदानी संघाचा हा क्षेत्ररक्षक जो फर्स्ट स्लिप मध्ये चांगल्या पद्धतीने झेल त्याने टिपलाय. गरज होती या झेलची, कारण 6 गडी आता मात्र गारद झालेले आहेत. टेल एंडर्स आता इन मध्ये येत आहेत. स्कोर तसा पाहिला तर कठीण सुद्धा आहे, म्हणजे अजूनही सामना दोन्ही बाजूनी झुकलेला आहे. इक्वेशन पाहिलं तर बरोबरीमध्ये आहे. 10 चेंडू मध्ये 19 धावा. सन्माननीय रमाकांतजी गोविंद पाटील यांचं आपण यांच्याकडून 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त होते. धन्यवाद त्यांचे सुद्धा आपण व्यक्त करूयात. आणि यावेळेला आपण पाहतोय 9 चेंडू आणि 19 धावा. पुढचा चेंडूसाठी सज्ज. यावेळेला चेंडूला उडवले, सेफ लँड होईल. निर्जन स्थळी चेंडू विसावेल. 3 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दौड लावतायत. डिरेक्टली हिट झाला होता, मात्र आपण पाहतोय बॅटर सुखरूप त्या ठिकाणी आपल्या क्रीज मध्ये मात्र परिपूर्ण 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 8 चेंडू मध्ये 17. 8 मध्ये 17 हवे आहेत. हे 2 चेंडू खूप महत्वाचे असतील. निकेश यांचे चांगलं गोलंदाजीचं पृथक्करण आपण पाहिलं. 2 धावा दिल्या, तदनंतर विकेट घेतली, 1 निर्धाव चेंडू आणि पुन्हा 2 धावा, म्हणजे 4 चेंडू मध्ये 4 धावा निकेश यांच्या गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय. आता मात्र 17 हवे आहेत. 12 मध्ये 21 हव्या होत्या. 4 चेंडू मध्ये 4 काढलेले आहेत निकेश यांच्या. आता मात्र 8 चेंडू मध्ये 17 धावांची गरज आहे. अजूनही सामना इक्वेशन मध्ये आहे. फिल्डिंग सजवली जाते. प्रत्येक क्षेत्ररक्षक कुठे आहे हे मात्र तपासून घेतलं जाते. 1133 जर्सी क्रमांक आपण पाहतोय निकेश यांचा. लकी नंबर आहे तो त्यांच्यासाठी 1133. यावेळेला आपटलाय चेंडू, आपटला आणि पंच या ठिकाणी सांगतात खूपच डोक्याच्या खूपच वरून, त्यामुळे अवांतर धाव.
आणि वॉर्निंग सुद्धा दिली जाते ओव्हर द हेड. बघा टप्पापर्यंत चेंडू आपटला गेला आणि अगदी खूपच वरून थोडीशी कसरत आपण पाहिली तर विकेट किपरला सुद्धा करावी लागली. पुढचा चेंडू विकेश यांचा यावेळेला उजव्या एसटीच्या बाहेर पंच फिरतायत. यस खराब. 8 चेंडू आणि 15 धावा. म्हणजे जे आतापर्यंत चेंडू चांगले हाताळले होते मात्र त्यांचे भरपाई पुन्हा परत करून देत आहेत. 2 बॅक टू बॅक आपण वाईट चेंडू पाहिलेत. या क्षणाला या वेळेला हे वाईट खूप महागडे ठरू शकतायत. 8 मध्ये 15 बनवायचे आहेत. या वेळेला मात्र चेंडू आपण पाहिला. रन्स घेण्याचा प्रयत्न आहे का? यस. आणि रनआउटच्या रूपामध्ये इकडे विकेटचं होते पतन. विकेट पतन. जिथे रन्स होती की नव्हती हा विचार करत असतानाच मात्र चाणाक्षपणे आपण पाहतो रिप्ले मध्ये बघा की बॉटला बॉल लागला नाही. अगदी उजव्या एसटीच्या बाहेर अगदी चाटून गेलेला हा चेंडू. त्यानंतर चान्स मिळाला होता मात्र वन बाउन्स कीपरने जसं पाहिलं की क्रीज सोडून बॅटर पुढे चाललेले आहेत त्याच वेळेला मात्र हिट केला गेला आणि या ठिकाणी रनआउटच्या रूपामध्ये विकेटचं पतन. 7 चेंडू आणि 15 धावांची गरज. यश येत आहेत मात्र आता या वेळेला क्रीज वरती आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती यश येतील. 7 मध्ये 15 बनवायचे आहेत. 7 गडी गारद झालेले आहेत. 49 धावा स्कोरबोर्ड वरती लागलेल्या आहेत. यशला चमकण्याची संधी आहे. यावेळेला यशला सांगितलं जाईल की मोठा फटका मार किंवा 2 रन घेण्याचा प्रयत्न कर, कारण स्ट्राईकला येण्यासाठी तयार आहेत. आपण पाहतो कार्तिकला स्ट्राईकला यायचं आहे. कार्तिकच्या बॅटमधून एक मोठा फटका आलेला आहे. 6 धावा आलेल्या आहेत. जी गरज आहे संघाला, तलावपाडा संघाला, ती गरज पूर्ण करण्याची ताकद कार्तिककडे आहे. यश डावपुरा आहे. लेफ्ट हँडेड बॅटर यश आपण पाहतो 7 मध्ये 15 बनवायचे आहे. यावेळेला बॅटचा टो लागला होता आणि व्हॉट अ गोट इन एम. पुन्हा एकदा रनआउटच्या रूपामध्ये विकेटचं पतन. विकेट क्रमांक 8 रनआउट मिस्टर यश. काय घडलंय बघा. अगदी सामना सुरुवातीला आई जीवदानी कसाळीच्या बाजूने पूर्णपणे झुकलेला असताना प्रतीक यांची अप्रतिम खेळी, जे लगातार 3 षटकार लावले गेले. त्यानंतर सामनाचं इक्वेशन आपण पाहिलं 15 चेंडू आणि 29 धावांवरती आलं होतं. तदनंतर मात्र प्रतीकची विकेट गेली आणि प्रतीकच्या विकेट गेल्यानंतर आता आपण इक्वेशन पाहतोय 6 चेंडू आणि 15 धावा. सन्मान्य प्रदीपजी दत्तात्रय यांच्याकडून 500 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त होते. त्यांचे सुद्धा आपण टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करूयात. थँक्यू सो मच. बॉल आउट. 8 गडी गारद झालेले आहेत. म्हणजे अजून 2 गडी बाकी आहेत. 6 मध्ये बनवायचे आहेत 15. 6 मध्ये 15 स्वतःला सिद्ध करण्याची संधी आहे. कार्तिक आहेत. आतापर्यंत कार्तिकला पाहतो आपण. षटकार कार्तिकच्या बॅट मधून आलेला आहे. पुढचा चेंडू या वेळेला व्हॉट स्पीड. अगदी वेगवान मारा केला जातोय. गोलंदाज आपण पाहतोय प्रणव. बघा प्रणवचे गोलंदाजी बघा. ब्लॉक होलला टाकलेला चेंडू अगदी थोडासा उजव्या एसटीच्या बाहेर चेंडू. प्रणवला अगदी मात्र ताकीद दिलेली आहे. काही कर मात्र उजव्या एसटीच्या बाहेर चेंडू ठेवून दे. ऑफसाइड व्हाईट यॉर्कर ज्याला म्हटलं जातं, व्हाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. पुढचा चेंडू यावेळेला फुल टॉस. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. चुकी होणार नाही. यावेळेला अप्रतिम झेल. बॅक टू द डग आउट मिस्टर कार्तिक. 9वा विकेट गारद. यावेळेला मात्र लास्ट जोडी, शेवटची जोडी मैदानामध्ये. 5 या 4 चेंडू शिल्लक असतील. 4 मध्ये 15.
श्री गणेश मोदलपाडा संघाचे कर्णधार येतील. या आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. मोदलपाडा चार मध्ये 15 बनवायचे आहे. या वेळेला नशिबाचा चौकार, 4 धावा. नशिबाचा चौकार, बॅटची अगदी कट लागली गेली, विकेट किपरला काही समजलं नाही आणि या वेळेला दन दन करीत चेंडू निघाला बिहाइंड द विकेट. 4 धावा, 11ची गरज. 3 मध्ये 11, 3 मध्ये 11 बनवायचे आहेत. तीन मध्ये 11. सामना अजूनही आपण पाहतोय, अजूनही बॅलेन्सिंग वाटतोय. 3 मध्ये 11, शेवटची जोडी मैदानात. यस, आता मात्र आपण पाहतोय फाईन लेगला सुद्धा एक प्लेयर ठेवलेला आहे. यावेळेला निर्धाव चेंडू. 2 मध्ये 11. हा चेंडू महत्वाचा, हा खऱ्या अर्थाने निर्णायक असू शकतो. असं वाटलं होतं की सामना हा माऊली तलावपाडा बाजूने नक्कीच येईल, मात्र काय कमबॅक केले आई जीवदानी कसराळी. वाह, काबिले तारीफ. यावेळी बॅटची कडा लागली, चेंडू त्या ठिकाणी फर्स्ट स्लिप मध्ये. 1 धाव मात्र पूर्ण केली जाते. 10 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 1. सन्माननीय सचिनजी श्याम पाटील, आपणा सुद्धा मी नम्रतापूर्वक आमंत्रित करतोय, आपण मंचावरती यायचंय. सचिनजी पाटील, शेवटचा चेंडू. पंच वळतायत, वाईट, खराब चेंडू. 1 चेंडू आणि 9 धावांची गरज अजूनही आहे, अजूनही जिवंत आहे. एक बुडत्याला काठीचा आधार, त्याप्रमाणे मात्र या ठिकाणी व्हाईट बॉलचा आधार मिळालाय. बघा, उजव्या यष्टीच्या बाहेर होता चेंडू, अवाकाच्या बाहेर. एक चेंडू 9 धावा. यावेळेला चेंडूला पाठवले, पॉइंटच्या वरून चेंडू येतोय आणि शेवटच्या चेंडूवरती आपण पाहिलं तर कुठलीही धाव घेण्याचा प्रयत्न नाही आहे. वेल डन आई जीवदानी कसराळी. मात्र या ठिकाणी पाहतोय सेकंड राऊंड मधून थर्ड राऊंड आजच्या या फायनलच्या दिशेने प्रवेश करतोय. कोण ठरेल सुपर 4 मध्ये? मोदलपाडा संघ एका बाजूने आलेला आहे, दुसऱ्या बाजूने आपण पाहतो आई जीवदानी कसराळी. या दोघांमध्ये आता कडवी झुंज होईल, कुठे जाऊ नका. आपण पाहतोय आरुष 11 2026 हा महाथरार. दोन्ही संघाचे कॅप्टन मात्र या ठिकाणी येतील. नाणेफेकीचा कौल केला जाईल. मोदलपाडा आणि आई जीवदानी कसराळी.